नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आदित्य राणूबाईची कहाणी. आटपाट नगरात एक ब्राह्मण राहत होता. तो रोज समिधा, फुलं, दुर्वा आणावयास रानात जात असे. तिथं नागकन्या, देवकन्या वसा वसत होत्या. ब्राह्मणाने त्याला विचारले, कशाला वसा वसता? तू मला सांगा. तुला रे वसा कशाला हवा? उठशील मातशील, घेतला वसा टाकून देशील. ब्राह्मण म्हणाला, उठणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. तेव्हा त्या म्हणाल्या, श्रावण मासी पहिल्या आदित्यवारी न बोलता उठावं, सेच्चेल वस्त्रासहित स्नान करून अग्रोदक पाणी आणावं, विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य राणूबाई काढावी, 6 रेघांचा मंडळ करावा, 6 सुतांचा तातू करावा, त्यात 6 गाठी द्याव्यात, पानफुल वाहावं, पूजा करावी, पानांचा विडा, फुलांचा झेला, दशांगाचा धूप, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा, 6 मास चाळावी, 6 मास पाळावी, माघी रथसप्तमी संपूर्ण करावं, संपूर्णास गुळाच्या पोळ्या कराव्यात. बोरण्यांची खीर, लोणकड तूप असावं, मेहून जेवू सांगावं, असेल तर चिरचोळी द्यावी, नसेल तर जोडगळसरी द्यावी, तेही नसेल तर 2 पैसे दक्षिणा म्हणून द्यावी, आपल्या वशाचं उद्यापन करावं. असा वसा ब्राह्मणाने केला. त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला. भाग्यलक्ष्मी आली. तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणास बोलावलं. ब्राह्मण खूप घाबरला, थरथर कापू लागला. तेव्हा राणी म्हणाली, घाबरू नका, कापू नका. तुमच्या मुली आमच्या येथे द्या. आमच्या गरीबाच्या मुली तुमच्या घरी कशा द्याव्यात? दाशी कराल, बटकी कराल? राणी म्हणाली, बटी करीत नाही. एक राजाची राणी करू, एक प्रधानाची राणी करू. मार्गशीर्षाच्या महिन्यात ब्राह्मणाने लग्न करून मुली दिल्या. एक राजाच्या घरी दिली, एक प्रधानाच्या घरी दिली. पण गेल्या पावली मुलीचा समाचार घेतला नाही. 12 वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला. राजाच्या घरी लेकीनं बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा, गूळ खा, पाणी प्या. ब्राह्मण म्हणाला, गूळ खात नाही, पाणी पित नाही. आधी माझी कहाणी करावयाची आहे, ती तू ऐक. तुमची कहाणी ऐकायला मला वेळ नाही. राजा पारधीला जाणार आहे. त्याला जेवायला उशीर होईल. त्याच्या मनात राग आला. तोच राग मनात धरून ब्राह्मण तिथून निघाला आणि प्रधानाच्या घरी आला. वडिलांना पाहताच लेकीने बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं, गूळ पाणी दिलं. गूळ खात नाही, पाणी पित नाही, माझी कहाणी करायची आहे, तर ती तू ऐक. तुमची कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू? ती घरात गेली, उतरंडीची 6 मोती आणली. 3 आपण घेतली व 3 वडिलांच्या हातात दिली. वडिलांनी सांगितलेली कहाणी मन लावून एकाग्रतेने ऐकली. नंतर जेवून खाऊन वडील आपल्या घरी आले. बायकोनं मुलींचा समाचार विचारला. जिनं कहाणी ऐकली नाही ती गरीब आणि दुःखी कष्टी झाली, आणि जिनं कहाणी ऐकली ती मोठ्या सुखात आहे. इकडे जी गरीब झाली होती तिनं आपल्या मुलाला श्रीमंत मावशीकडून काही दिलं तर घेऊन येण्यास सांगितलं. पहिल्या आदित्यवारी पहिला मुलगा उठला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. तेथे प्रधानाच्या दासी होत्या. प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा की तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे. का आला आहे? कसा आला आहे? फाटकं नेसला आहे, तुटकं पांघरला आहे, तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे. परसदारानं घेऊन या. परसदारानं घेऊन आल्या. नाहूमाखू घातलं, पितांबर नेसायला दिला, जेवू खाऊ घातलं, कोहळा पोखरून होन मोहऱ्या भरल्या व सांभाळून घरी घेऊन जाण्यास सांगितलं. वाटेनं जात असताना सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं आले व हातातल्या कोहळा काढून घेतल्या. घरी जाताच आईनं विचारलं, मावशीनं काय दिलं? दैवानं दिलं पण कर्मानं नेलं. कर्माचं फळ पुढं उभं राहिलं. मावशीनं दिलं पण ते सर्व गेलं. दुसऱ्या आदित्यवारी दुसरा मुलगा गेला. प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेलं. नाहूमाखू घातलं, नेसायला पितांबर दिला, जेवू खाऊ घातलं, काठी पोखरून होन मोहरांनी भरून दिली व न विसरता सांभाळून घरी नेण्यास सांगितलं. वाटेत सूर्यनारायण गुराखाच्या रूपानं आला व काठी काढून घेतली. घरी गेला. घडलेली गोष्ट राणीला सांगितली. दैवानं दिलं पण कर्मानं नेलं. तिसऱ्या आदित्यवारी तिसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही प्रधानाच्या राणीने घरी नेऊन त्याचा योग्य आदर सत्कार केला. नारळ पोखरून होन मोहरांनी भरून दिलं आणि सांभाळून नेण्यास सांगितलं. घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला विहिरीत उतरला. तोच नारळ गडबडत विहिरीत पडला. घरी जाऊन आईला म्हणाला, आई ग, मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व बुडालं. चौथ्या आदित्यवारी चौथा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही राणीनं घरी नेलं. त्याचा योग्य आदर सत्कार केला. त्यालाही दह्याची शिदोरी होन मोहरा घालून बरोबर दिली. सूर्यनारायण घारीच्या रूपाने आले व शिदोरी घेऊन गेले. घरी येऊन आईला सांगितलं, आई, मावशीनं दिलं पण दैवाने ते सर्व नेलं.
5व्या आदित्यवारी आपण उठली, तळ्याच्या काठी उभी राहिली. दासींनी तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला. बहिणीनं तिलाही परसदारानं घरी नेलं, नाहूमाकू घातलं, साडी चोळी नेसायला दिली. प्रधानाची राणी आदित्यवारची कहाणी करू लागली. काय वसा करतेस ते मला सांग. बहीण म्हणाली, वडिलांची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं. राजाच्या राणीनं यावर उपाय विचारला तेव्हा तिनं वसा सांगितला. ती बहिणीच्या घरीही राहिली. श्रावणात सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली. इकडं राजाला भाग्य आले. राजाने छत्र चामर देऊन बोलावणं केलं. राजा येताच ती घरी जायला निघाली. एकमेकींना बहिणी बहिणीने आहेर केले. वाटेने निघाली. पहिल्या मजले स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलाला वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तोच कहाणीची आठवण झाली. करा रे हाकारा, पिटा रे डांगोरा, कोणी उपाशी आहे का याचा शोध घ्या. उपाशी नाही, काही नाही. वाटेनं एक मोळी विकत चालला होता. त्याला कहाणी ऐकायला बोलवलं. तो मोळी म्हणाला, तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ मिळणार? माझं पोट भरलं पाहिजे. असं म्हणून तो राणीकडे आला. राणीनं 6 मोती घेतली. 3 त्याला दिली व 3 आपल्या हातात ठेवली. मनोभावी कहाणी सांगितली. त्याने भक्तीने ऐकली. त्याची मोळी सोन्याची झाली. तो म्हणाला, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ? मग वसा घेतल्यास किती मोठं फळ मिळेल? काय वसा आहे तो मला सांगा. राणीनं तो उतणार नाही, मातणार नाही याची कबुली घेतली व वसा सांगितला. दुसऱ्या मजरेस राणींनी स्वयंपाक केला. मुलांना राजाला वाढलं. आपलं पान वाढून घेताच कहाणीची आठवण झाली. करा रे हाकारा, पिटा रे डांगोरा, राज्यात कुणी उपाशी आहे का याचा शोध घ्या. उपाशी नाही, काही नाही. एका माळ्याच्या विहिरीला पाणी लागत नव्हतं. त्याचा मळा पिकत नव्हता. असा एक माळी चिंता करत बसला होता. त्याला कहाणी ऐकण्यास बोलावलं. तो आला. राणीनं 6 मोती घेऊन 3 आपण घेतली, 3 माळ्याला दिली. राणीनं मनोभावे कहाणी सांगितली. त्याने चित्तभावे ऐकली. मळा पिकू लागला. विहिरीला पाणी आलं. तो म्हणाला, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ? मग वसा घेतल्यास काय फळ? काय वसा असेल तो मला सांगा. मग राणीनं त्याला वसा सांगितला. तिसऱ्या मजले स्वयंपाक केला. मुलांना वाढलं, राजाला वाढलं. आपलं पान वाढून घेताच कहाणीची आठवण झाली. नगरात कुणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला. एक म्हातारी होती. तिचा एक मुलगा वनात गेला, एक डोहात बुडाला तर एक सर्पानं खाल्ला म्हणून ती चिंतेत बसली होती. तिला कहाणी ऐकण्यास बोलावलं. राणीने कहाणी सांगितली आणि चित्तभावे तिने कहाणी ऐकली. तिचे 3ही मुलं घरी परत आले. कहाणी ऐकल्यास एवढं फळ? तर वसा घेतल्यास किती मोठं फळ मिळणार? मला वसा सांगाल? राणीने तो वसा सांगितला. 4थ्या मजल्यात स्वयंपाक करून मुलांना राजाला वाढलं. आपलं पान वाढून घेताच तिला कहाणीची आठवण झाली. कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला. काना डोळा, मासाचा गोळा, हात नाही, पाय नाही असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता. त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं. पालता होता. तो उतानं केला. 6 मोती घेतली. 3 मोते त्याच्या बेंबीवर ठेवली. 3 मोते आपण घेतली. राणीने सांगितलेली कहाणी त्याने मनोभावे ऐकली. त्याला हात आले, पाय आले, देह दिव्य झाला. त्यानेही राणीस वसा विचारताच राणीने वसा सांगितला. 5व्या मुक्कामास घरी स्वयंपाक केला. सूर्यनारायण जेवायला आले. 7ही दरवाजे उघडले. लोह घंगाळ पाणी तापवलं. षड्रस पक्वान्न जेवायला केली. सूर्यनारायण भोजनास बसले. त्यांना पहिल्या घासाला केस लागला. ते रागावले. राजाच्या राणीला 12 वर्ष दारिद्र्य आलं होतं. तिनं आदित्यवारी वळचणीखाली बसून केस विंचरले. काळं चवाळं डोईचा केस वळचणीची काडी डाव्या खांद्यावरून टाकून दे. राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला तसा कोणाला होऊ नये. ब्राह्मणाला, मोळी विक्याला, राजाच्या राणीला, माळ्याला, म्हातारीला, कानाडोळा, मासाचा गोळा या सर्वांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हाला हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. धन्यवाद.